निया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोळी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेसी विठ्ठला विठ्ठला भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेसी समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगर्णिता पाणी मंडन मंडनाला तरुण तुलसी माला कंदरम कल्यनेत्रं सदय धवला समिट्टलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथमन पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अलंकापुरी रम्य शिवासन पदांबोज तेजस्फुरधिक प्रदेश विधींद्रादी देवै सदा स्तूयमाण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव
मस्तक ये पायावरी 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 वारकरी संतांच्या मस्तक ये पायावरी मस्तक ये पायावरी मस्तक ये भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थिती कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्मपैठ निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून परमार्थिक साधकावर त्यांनी कृपा अवगत करत असताना एका विशिष्ट ग्रंथाविषयी असणारा आपला जो जिव्हाळा आहे तो नाथ महाराज या अभंगाद्वारे व्यक्त करतात. विठाला परमार्थ करण्याचा मुख्य हेतू काय असावा. नाथांनी या अभंगातून त्याची स्पष्टता दिली नाही, परंतु त्याचा आपण अभ्यासाने त्यामध्ये जर दृष्टिक्षेप केला पहिल्या चरणामध्ये तर हरी कृपा करून घेणं हे साधकाच्या जीवनातलं परम प्रयोजन आहे, मुख्य प्रयोजन आहे. मुख्य हेतू असावा हरीची कृपा व्हावी. ज्ञानोबरांच्या हरिपाठामध्ये जा, हरिविन सारा व्यर्थ भ्रम. याचा अर्थ असा, साधकाची साधना चालू असताना त्याचं साध्य हरिकृपा असावी. नाथांच्या समोर असे परमार्थिक साधक नजरेत आलेले असावे, किंवा ज्या करता आपला अवतार कार्य आहे, जरी प्रत्यक्ष मूर्त स्वरूपाने आज नात्र आपल्या समोर नाहीत, परंतु नाथांचे शब्द म्हणजे आपल्या करता नाथ बाबा आहे. ही वाङ्मयीन मूर्ती श्री प्रभूंची ज्ञानोबरांची भाषा आहे. ग्रंथ म्हणजे देवाची मूर्तिमंत स्वरूप असतात. ग्रंथ म्हणजे संतांचे मूर्तिमंत स्वरूप असतात. नाथांच्या समोर अशी परमार्थिक मंडळी नजरेत आलेली असावी. ज्ञानाचा अधिकारी आहे, परंतु वेदांत शास्त्राच्या माध्यमातून नाही. ज्ञान हवाय, परंतु वेदांताने सांगितलेला ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. आणि हरीच्या कृपेची खूप तळमळ लागलेली आहे. देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, काय लाज राखील. माझ्यावर देवाची कृपा होईल का? माझा परमार्थ संतांना
देवाला अपेक्षित असा माझा परमार्थ असेल का, असा भ्रम ज्यांच्या अंतकरणात आहे, अशी संशयास्पद ज्यांची परमार्थिक साधना चालू आहे आणि हरी कृपा अपेक्षित आहे, महाराज अशी मंडळी नाथबाबांच्या समोर आहे. सांगितलं असं करा, भाव धरोणी आवाचे ज्ञानेश्वरी. तुम्ही आमच्या ज्ञानोबरायांचा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तो वाचा, भाव धरून वाचा. फल काय आहे? कृपा करी हरी तयावरी. या जगाचा मालक असणारा परमात्मा त्या परमार्थिकावर कृपा करतो. कृपा मी चिंतनात बोलेल समोर. हरिकृपेचं काय फल असते? ज्याच्याकरता ज्ञान आहे, ज्याच्याकरता सायास आहेत, एवढे मोठे खटाटोप आहेत. यादसाठी जप, यादसाठी तप, व्याशी यामोप ग्रंथ केले. ही हरिकृपा प्राप्त करण्याकरता नाथ बाबा सांगतात, अंतकरणामध्ये दृढ भाव धरून ज्ञानेश्वरी वाचा. त्याच्यावर हरींची कृपा होती. का हो? एवढी मोठी कृपा हरीची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर होती का? का तर या ज्ञानेश्वरीचं मुख्य मूळ म्हणजे भगवद्गीता आहे. आणि ही गीता स्वतः देवाने कृष्ण परमात्म्याने आपल्या मुखातून सांगितलेली आहे. जेव्हा या भौतिक जगातल्या अडचणी समोर येतात, कसं जगावं, आलेल्या प्रतिबंधाचं निवारण कसं करावं, असे प्रश्न जेव्हा साधकाच्या समोर येतात, की जो अर्जुनासारख्यांच्या समोर प्रश्न उभा राहिला आणि त्याचं उत्तर म्हणजे भगवद्गीता. श्री गीता हा प्रश्न अर्जुनीसी. सांगितलं तीच ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे तुका म्हणे एकचे अंग, उजवे वाम भाग, तुका म्हणे एकचे अंग. ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता एकच. बर, तीच ज्ञानेश्वरी 7 अंतकरणाने जर आपण वाचन केलं तर त्याचं एक जगातलं भौतिक स्वरूपाचं फल सांगितलं. भय कळी काळाचे नाही तया. ज्ञानेश्वरी कशी वाचावी पहिल्या चरणात सांगितलं आणि पुन्हा शेवटच्या चरणात सुद्धा त्याचा उल्लेख केला. एका जनार्दनी संशय सांडोळी. महाराज इतर ग्रंथ कृपा करतील की नाही प्रश्न असू शकतो. थोडासा संक्षिप्त भाव आहे. वेदांत शास्त्राच्या ग्रंथाने आपल्याला ज्ञान होईल, पण हरीची कृपा होईल की नाही प्रश्न आहे. बरं, नक्कीच प्रश्न आहे. थोडासा हा मोठा तत्वज्ञानाचा विषय असू शकतो, पण हे वास्तव सत्य आहे. एखाद्याला विचारसागर मुखगत असणं साहजिक, तो बुद्ध्यांकाचा भाग झाला, पण हरिकृपेचा होईल की नाही प्रश्न आहे. पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर जर निसंशय अंतकरणाने ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली, नाथ बाबा आपल्या आत्मानुभूतीने सांगतात, एका जनार्दनी संशय सांडोणी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता प्रश्न अर्जुनीसी. विठाला विठाला शिवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार असा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या वारकरी संप्रदायाचं उगमस्थान आपला जो धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, या भगवद्गीतेच्या जयंती निमित्ताने गेल्या 48 वर्षापासून आपल्या मौजे शहापूर तालुका मोर जिल्हा जालना चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आहे. मला वाटतं आजची 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे श्री हरिभक्ती परायण संस्थेचे ज्येष्ठ असणारे आमचे विद्यार्थी आहेत, महाराज आहेत. श्री हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज माने यांचा निरोप आला आणि त्यांनी माझ्याकडे आजची कीर्तन रूपी सेवा सोपवलेली आहे. तसं शहापूर मला फार नवं नाही म्हणण्यापेक्षा लय जुनं आहे. अगदी जिव्हाळ्याचं गाव आहे. सहज बोलता बोलता गोपाल महाराज म्हणले, तुम्ही इथं पारायण सुद्धा केलेले आहे, खरंय ना. 2008 साली जगद्गुरु तुकोबरांची चतुशताब्दी होती आणि तेव्हा आमचं आणि तुमचं नातं वनारशीतून वाढत गेलं. वनारशीमध्ये आपली गावची मंडळी असायची.
सर्वांनी सांगितलं नवीन आलेला विद्यार्थी आळंदीकडला जयराम बाबाकडे होतो अशी, आणि सातत्य असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे गाथा पारायणाचा भार आपण सर्वांनी सोपवला. दादा असतील तुम्ही सर्व मंडळी, मला वाटतं 4 वर्ष 5 वर्ष शिवाजी महाराज यांनी आम्ही सर्वांनी पारायण केली. म्हणजे जवळपास 20 वर्षाचा कालखंड ज्या गावामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून मला येण्याचा योग आला. सर्वांनी जो जीव व्हाळा दिला, अगदी सर्व गावकरी मंडळी, जेवढे गावातले सप्ते होते त्या सर्व सप्त्यात कीर्तन करण्याचा मला योग आला. इकडे मठात होत असायचा, तिकडे शिवरात्रीचा, अगदी सर्व ऋषी बाबाकडे. हा प्रतिवर्षाचा आपला 48 वर्षापासूनचा असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. आपण सर्व असणारी टाळकरी वृंद आहात, गावातील सर्व वारकरी मंडळी आहात, सर्वांच्या माध्यमातून चालू असणारा हा उत्सव. आणि या कार्यक्रमाची ज्यांनी प्रारंभ केला, वैकुंठवासी वैराग्यमूर्ती म्हातार भाऊ शिंदे खनेपुरीकर. कधी कधी आपण म्हणतो आता भाऊ पाहिजे होती. आता परवा जळगावला, परवा काला झाला, आता 26-27 तारखे, 26ला का 25ला, त्या दिवशी काल्याच्या कीर्तनकारांनी सांगितलं प्रभाकर नाना झोल, ती यावर्षी भाऊंच्या पुण्यतिथीच्या काल्याच्या आणि जागराच्या कीर्तनाला होती. आणि तेच पुन्हा जळगावला होती, मंगू जळगावला. त्यांनी सांगितलं आज भाऊ पाहिजे होती. मला असं म्हणायचं, जर आज भाऊ आणि जयराम बाबा असते तर असं घडलंच नसतं. किंवा ते जोपर्यंत ते होते तोपर्यंत संप्रदायाला महाराज एक चाकोरी वेगळी होती. चाकोरी कुणाला धाक पडायचा महाराज जयराम बाबा, म्हाताराभाऊ शिंदे हे महात्मे काही वेगळे होते. भाऊ अत्यंत खडतर वैराग्य ज्यांचं होतं, ज्यांना शिकवलेला गुरु सुद्धा लपकायचा ज्यांच्या समोर, अशी महान विभूत्या होत्या. या खूप मोठ्या विभूत्या होत्या. त्यातलेच एक वैराग्य मूर्ती श्री गुरु म्हाताराभाऊ शिंदे खनेपुरीकर यांच्या हातून, त्यांच्या मार्गदर्शनाने, शुभ हस्ते, त्यांच्या उपस्थितीने चालू झालेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाची वाटचाल अगदी 48 वर्षापर्यंत होते. ही भाग्याची बाब आहे. उपस्थित असणारे सर्व आमची वारकरी मंडळी आहात, काकाजी आहेत, शिवाजी महाराज आहेत, भाऊ आहेत, त्यानंतर आमचे सर्व गुणीजन वृंद आहेत. गोपाल महाराजांचा सारखा निरोप होता. आमचे बाळू महाराज मृदंगाच्या साथी करतायत. माझ्यासोबत आलेले भास्कर महाराज आहेत. अगदी 8:30 ते 10:30चा वेळ आहे. इथं आल्याच्या नंतर जेवत असताना मला स्मरण झालं, मला गीता जयंती परवा आहे, आपण आज हा अभंग घेण्याचा प्रयत्न करू. आता ते लाईव्ह चालेल का? नाही. म्हटलं हा अभंग घेऊन तुका म्हणे कसं, जसं होईल तसं. अगदी चिंतन करण्याचा श्री गुरु कृपेने आपण प्रयत्न करू. नाथ बाबांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. परवा गीता जयंती होऊन ठेपलेली आहे, जवळ आलेली आहे. गीतेचा ज्ञानेश्वरीचा संबंध आणि त्या गीतेचं महात्म्य परवाच्या कीर्तनातून तुम्हाला श्रवण करायचंय. तत्संबंधी त्या संबंधाने आपल्याला गीतेच्या जवळ जाऊन आज थांबायचंय. गीतेच्या सानिध्यात जाऊन आपल्याला वास्तव्य करायचं, याकरता उपस्थित केलेला हा नाथरायांचा 4 चरणाचा अभंग. हरिकृपा हे मनुष्य जन्माला आल्यानंतरच प्रत्येक जीवाचं परम कर्तव्य असावं, प्रमुख ध्येय असावं, प्रमुख साध्य असावं. हरिकृपा अपेक्षित सर्वांना नाही, परंतु हरिकृपा होते का? हरिकृपा ओय तयावरी, तयावरी. हरिकृपा ओय तयावरी, तयावरी. हरिकृपा ओय
का जास्त कीर्तन करणं होय ना, पण जेवढं जेव घातलं तेवढं तरी जेवायला छान होतं महाराज. जेवायला छान असं होतं, हे कीर्तनानंतर पाहिजे होतं. मला जेवतानाच आठवण, साधं जेवायला होतं. मी जेवलं साधं, जेवायला चांगलं होतं, पण मी बाजरीची भाकरी ठ्याचा वाढणारा म्हणून मी आपल्या जवळचा शिवभाऊ त्याचाच वाढा, छान मेथीची भाजी, अगदी छान जेवलो. पण ध्यानात असं आलं, हे कीर्तन आहे ना, हे जेवण आहे ना, कीर्तन झाल्यावर पाहिजे होतं. जेवणं आणि डोळे लावणं संगत, तेवढं तरी कीर्तन करणं. हरी कृपा होय तयावरी, यातून हे नाथबाबांचं प्रमाण आहे हरिपाठातलं. नित्य प्रेम भावे हरी पाठ गाई, हरी कृपा होय तयावरी, असं नाथबाबा शेवटच्या अभंगामध्ये, लगेच शेवटचं चरण आलं, झाला हरिपाठ बोलणे थोडी, शेवटच्या अभंगातलं हे अगदी शेवटचं चरण आहे. हरी कृपा होते हे नाथबाबांनी या सोप्या वाङ्मयातून, हरिपाठातून आपल्या समोर ठेवलं. हरी कृपा होय तयावरी, हरी कृपा करावी का, अवगत करावी का? हरी कृपा अवगत करण्याकरताच परमार्थिक साधना करावी. हरी कृपेशिवाय मनुष्य जन्माची इति कर्तव्यता नाही. ऐका, शास्त्रामध्ये असा एक श्लोक आला, राजाकडे गडगंज धन आहे, राज्यकारभार करताय, सम्राट राजा आहे, परंतु शास्त्र सांगतंय राजाच्या ठिकाणी धर्माने वागणूक देण्याची सवय असावी. राजा राज्यकारभार करतोय, गडगंज श्रीमंत आहे, सम्राट आहे, पण राज्य करणारा राजा जर अधर्मी असेल तर तो रावणाच्या यादीत जाऊ शकतो, रामप्रभूंच्याने. राजा असावा आणि तो धर्माने राज्यकारभार करणारा असावा. महाराज, आज छत्रपती शिवाजीराजांची कीर्ती गायल्या जाती, याच्या पाठीमागे एकच भूमिका आहे. शिवाजी राजांच्या राज्यकारभारामध्ये धर्माचा आश्रय प्रमुख आहे, धर्माचा आश्रय. महाराज, कुठं जीवन, कुठले नियम, कुठल्या कलमा आणि कुठल्या प्रकारचे असणारे महाराज स्वातंत्र्य होतं, कसं होतं थोडंसं अनुभवलं. त्या काळातली सामाजिक व्यवस्था, त्या काळातली राजकीय व्यवस्था आणि त्या काळातली असणारी भौतिक स्वरूपाची व्यवस्था, या सामाजिक सर्व व्यवस्थेला घेऊन न्याय कसा द्यावा याचं मूर्तिमंत धर्माचं जीवन म्हणजे शिवाजी राजे. आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये महाराज या शिवाजी राजांचं एक स्थान आहे. का? राजाने धर्माने आश्रय घेऊन जीवन जगावं, राज्यकारभार करावा. फार इतिहासात जात नाही मी, वाचन भरपूर केलेलं आहे, पण सध्याच्या काळात कीर्तनात भरपूर तुम्हाला शिवाजीराजे ऐकायला मिळतील. आमच्याकडून नका फार अपेक्षा करू. महाराज जवळचा जरी असेल, चुकला, चौरंग असा शब्द आहे, हात तोडले, पाय तोडले, हात कलम केले, पाय कलम केले, आपल्या राज दरबारामध्ये अशी शिक्षा दिली की जेणेकरून या आपल्या राज्यकारभारातला एकही व्यक्ती या वाईट मार्गाने जाणार नाही. एकच व्यक्ती चुकला, जवळचा चुकला, अशी शिक्षा दिली की त्याचे हात पाय कलम केले, त्याच्या जीवाचा चौरंग केला. आणि त्याच्यानंतर हे सर्वांच्या समोर ही शिक्षा दिल्यामुळे कुणी त्या वाम मार्गाला गेलं नाही. धर्माच्या आश्रयाने जे राज्यकारभार करतात या सृष्टीमध्ये ते सर्वांच्या मनावर राज्य करू शकतात. आणि यातले एकमेव राजा आहेत छत्रपती शिवाजी राजे. राजा असावा, धर्माने वागणारा असावा. राजा धर्ममृती द्विजपवमृती असा हा श्लोक आहे. ब्राह्मण पवित्र असावा. पवित्रतेचे दोन प्रकार, बाह्य पवित्रता ही सर्वांचीच आहे, स्नानाने. मला असं वाटतंय काळाच्या ओघात लोक बाह्य पवित्रता जास्त सांभाळायला लागली. अंतरंगातली जी पवित्रता आहे याच्याकडे कोणाचा दृष्टिक्षेप नाही. ब्राह्मणाने बाह्य पावित्र्यही सांभाळावं आणि अंतरंगातलं पावित्र्यही सांभाळावं. द्विजपवमृती,
राजा धर्मवृत्ती द्विज प्रवृत्ती. जो योगी आहे त्याला ब्रह्मविद्येचं ज्ञान असावं, त्याला ब्रह्मविद्या प्राप्त झालेली असावी. ज्याला देव प्राप्त करायचं आहे त्याला हे ज्ञान असावं. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये किंबहुना पडलो सुद्धा आईसी तो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्व वेगी. योगी म्हणजे कोण? जो देवाच्या दर्शनाकरता निघालेला आहे त्यांना ब्रह्मविद्येचं ज्ञान असावं की हा परमात्मा कशाने प्राप्त होईल. महाराज तुकोबारांचे निर्याण प्रसंगातले खूप गोड अभंग आहे. आपण काही बाजू महाराजांची लक्षात घेतली. आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती बिके कुत्रे घर राखी ती. ही एक बाजू महाराजांची दयनीय आहे. पाहुणे घराशी आली आले ऋषिकेशी काय करो पचार. पाहुणे घराशी आली आले ऋषिकेशी काय करो पचार. काय करो पचार काय करो पचार पाहुणे घराशी आले ऋषिकेशी काय करो पचार. पाहुणे घराशी आले ऋषिकेशी काय करो पचार. काय करो पचार काय करो जो देवाच्या प्राप्ती करता